नमस्कार. फंडामेंटल अनालिसिस मध्ये व्हॅल्यू कन्सेप्ट आणि ग्रोथ कन्सेप्ट अशा दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आणि म्युच्युअल फंड मध्ये पण तुम्ही ऐकलं असेल की व्हॅल्यू फंड अशा नावाने काही म्युच्युअल फंड स्कीम आहे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, हा काय प्रकार आहे, व्हॅल्यू फंड म्हणजे काय? तर आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे फंडामेंटल अनालिसिस मध्ये व्हॅल्यू आणि ग्रोथ काय प्रकार आहे, स्ट्रॅटेजी काय प्रकार आहे. तर व्हॅल्यू अप्रोच हा जो अप्रोच आहे हा बेंजामिन ग्राहम, जे फेमस वॉरेन बफेट त्यांचे गुरु, ज्यांनी द इंटेलिजंट इन्व्हेस्टर नावाचे एक छान पुस्तक लिहिलंय, जे त्याच्यात त्यांनी ही कन्सेप्ट एक्सप्लेन केली आहे व्हॅल्यू. तर व्हॅल्यू कन्सेप्ट काय आहे की एखादी कंपनी आहे तर तिच्या ऍसेट आहेत, ती किती सेल करते, ओके, ह्या सगळ्या गोष्टींचं एक अनालिसिस करून त्याची व्हॅल्यू काढायची त्या कंपनीची. त्याच्यात दोन तीन मेथड आहेत. त्याला एक एसओटीपी मेथड म्हणतात, सम ऑफ द पार्ट व्हॅल्युएशन, किंवा एक डीसीएफ मेथड आहे, डिस्काउंट कॅश फ्लो म्हणून. तर अशा काही मेथड असतात, त्याने एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू निघते त्या कंपनीची. तर ती जर व्हॅल्यू, समजा एक कंपनी आहे, तिची एक एक्स व्हॅल्यू जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू निघाली आहे त्या मेथडनी कुठच्याही, आणि त्या व्हॅल्यूच्या खाली जर तो शेअर ट्रेड करत असेल, समजा एखाद्या कंपनीची व्हॅल्यू इंट्रिन्सिक व्हॅल्यू 100 आहे आणि तो शेअर मार्केटमध्ये 60 रुपयाला ट्रेड करतो, तर आपण म्हणू शकतो की तो अंडर व्हॅल्यूड शेअर आहे. तर हा शेअर आपण घ्यायचा आणि जर ती व्हॅल्यू 100 रुपयाच्या वर गेली तर तो विकून टाकायचा. तर ह्याला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणतात, की त्या कंपनीची इंट्रेन्सिक व्हॅल्यू पेक्षा तो शेअर खाली ट्रेड करत असला पाहिजे, तर तो व्हॅल्यू बाय शेअर आहे. अंडर व्हॅल्यूड शेअर आहे, त्याला आपण बाय करू शकतो. जर 100 रुपयाच्या वर ट्रेड करत असेल तर तो ओव्हर व्हॅल्यूड शेअर आहे. तर ही व्हॅल्यू स्ट्रॅटेजी. आणि दुसरी जी स्ट्रॅटेजी तिला ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणतात फंडामेंटल अनालिसिस. ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणजे काय, एखादी कंपनी तिचा सेल आणि प्रॉफिट हा 15% पेक्षा जास्त ग्रो करत असेल प्रत्येक वर्षी मिनिमम, आणि त्याच्या कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये पण कॅश येत असेल, तर ती ग्रोथ कंपनी. ओके, तर ही सिंपल स्ट्रॅटेजी, ही पण एक स्ट्रॅटेजी असते, की ही स्ट्रॅटेजी वापरून पण म्युच्युअल फंड काम करतात. काही काही म्युच्युअल फंड व्हॅल्यू स्ट्रॅटेजी वापरून काम करतात. तर हे जे व्हॅल्यू फंड असतात ते फक्त आणि फक्त व्हॅल्यू स्ट्रॅटेजीवर काम करतात, की कुठचा सेक्टर किंवा कुठचा शेअर हा व्हॅल्युएशनच्या दृष्टीने स्वस्त आहे, तर त्या कंपन्या त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये असतात. आणि ग्रोथ स्ट्रॅटेजीवर पण काम करणारे बरेच म्युच्युअल फंड. तर तुम्हाला जर कुठचा म्युच्युअल फंड याच्यातला घ्यायचा आहे, तर तुम्हाला आता कळलं असेल की व्हॅल्यू घ्यायचा का ग्रोथ घ्यायचा. दोन्ही स्ट्रॅटेजी त्यांच्या त्यांच्या मनाने बरोबर आहे. दोघांचे डिसएडव्हान्टेज काय आहेत, एक एक डिसएडव्हान्टेज मी सांगतो. व्हॅल्यू स्ट्रॅटेजीमध्ये बराच वेळ लागतो ती व्हॅल्यू अनलॉक व्हायला, 4 वर्ष पण लागू शकतात एखाद्या शेअरला तिची व्हॅल्यू अनलॉक करायला. ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये काय डिसएडव्हान्टेज आहे, की जर एखादी कंपनी तुम्ही घेतली आणि ती खूप हाय व्हॅल्यूवर ट्रेड करते, ग्रोथ कंपन्या नेहमी, जर त्या व्हॅल्युएशनवर जर त्यांनी ग्रोथ दिली नाही त्या कंपनीने, तर त्याचे शेअर खाली येऊ शकतात आणि येतात. ओके, तर तो एक डिसएडव्हान्टेज आहे ग्रोथ स्ट्रॅटेजीचा. तर दोन्ही स्ट्रॅटेजी चांगल्या आहेत, पण मी जसं म्हणलं की म्युच्युअल फंड हा 1-2 वर्षाचा गेम नाहीये. एसआयपी किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, तिला तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष द्यावी लागतात. तर तुम्हाला या दोन्ही स्ट्रॅटेजी तुम्हाला रिझल्ट देणार. त्यामुळे तुम्हाला कुठची स्ट्रॅटेजी ऑप्ट करायची हे जर तुम्हाला समजत नसेल, तर खाली दिलेल्या फोनवर तुम्ही व्हॉट्सअप करा फोन नंबरवर, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा, आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.